व्यावसायिक मित्रांनो, आज आपण कनेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये ज्या काही डेली पोस्ट मिळतात 365 दिवस आपल्याला रोज फेस्टिवल पोस्ट किंवा जे काही सण उत्सव असतील त्याच्या पोस्ट आपल्या बिझनेस नाव आणि लोगोसोबत मिळतात. तर त्या कशा डाउनलोड करायच्या, त्यावरचे डिटेल कसे एडिट करायचे याबद्दलची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर कनेक्टेडमध्ये जो 3 नंबरला आपल्याला ऑप्शन मिळतो डेली पोस्ट म्हणून, तर डेली पोस्टवर क्लिक केल्यानंतर आपलं जे डेली पोस्टचं जे पॅनल आहे ते ओपन होईल. तुमचं इंटरनेट फक्त ऑन पाहिजे त्यावेळेला. इंटरनेट स्पीडवर डिपेंड आहे पोस्टचा जो पॅनल आहे तो. ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता आज 17 सप्टेंबर आहे. तर आजच्या तारखेचे जे काही इव्हेंट असतील ते इथे तुम्हाला मिळतील. 18 तारखेला क्लिक केले तर उद्याचे इव्हेंट मिळतील. 19 सप्टेंबर असं आपल्याला आजपासून 4-5 दिवसापर्यंतचे जो कुठला दिवस आहे त्याबद्दलचे ग्रीटिंग इमेज तुम्ही डाउनलोड करू शकता. हळूहळू आता अपडेट होत जातात, जसं जसं पुढे दिवस जातील तसे. फेस्टिवल कॅलेंडर आपल्याला इथं रेडी मिळतं. हे सोडून बिझनेस कॅटेगरी असतील किंवा काय ऑफर रिलेटेड बॅनर वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही तुमच्या लोगो आणि तुमच्या नावाने डाउनलोड करू शकता. आपल्याला 150पेक्षा जास्त बिझनेस कॅटेगरी आहेत. तुमचं जी कॅटेगरी आहे त्या रिलेटेडसुद्धा बिझनेसचे जे बॅनर्स वगैरे आहेत ते तुम्ही इथं सिलेक्ट करून 10 सेकंदामध्ये डाउनलोड करू शकता. जसं की गुड मॉर्निंगचे काही बॅनर आहेत. ठीक आहे, मल्टिपल लँग्वेजमध्ये तुम्ही ते डाउनलोड करू शकता. इथे लँग्वेजचं बटन आहे. मराठी पाहिजे असेल तर मराठीला क्लिक केलं तर इथं शुभ सकाळ किंवा सुप्रभातचे जे बॅनर असतील किंवा व्हिडिओ असतील ते तुम्ही बघू शकता. तर मल्टिपल कॅटेगरी दिले तिथं. बाय वन गेट वन रिलेटेड असतील, शॉप नावचे असतील, क्वालिटीचे असतील किंवा UPI पेमेंट रिलेटेड असतील, ओके, किंवा कोट्सच्या असतील. तर हे तुम्ही डेली डाउनलोड करू शकता. आता आज अनंत चतुर्दशीचं समजा आहे 17 सप्टेंबर 2024. तर अनंत चतुर्दशीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मल्टिपल बॅनर मिळतात वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये किंवा व्हिडिओ पण मिळतात. ओके, तर तुम्हाला फक्त हे सिलेक्ट करून डाउनलोड करायचं आहे. ऑटोमॅटिक तुमचा लोगो एका साईडला आणि तुमचे बिझनेस डिटेल खाली असे वेगवेगळ्या फ्रेम पॅटर्नमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. मल्टिपल इमेज आहेत आपल्या इथं अवेलेबल. जसं की आता मी इथं ही इमेज सिलेक्ट केली, व्हिडिओ आहे हा. जसं मी ते फ्रेम बदलेल तशी किंवा ती व्हिडिओचं जे लेआउट आहे ते लेआउट चेंज होईल. आता मला ती पाहिजे ती फ्रेम किंवा लेआउटने ठेवून मी डाउनलोडला क्लिक करेन. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर 10 सेकंदांच्या आतमध्ये तुमचा जो व्हिडिओ असेल तो डाउनलोड होईल. डाउनलोड झालेला व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाईल किंवा ॲपमध्येच एक माय डाउनलोड्स म्हणून बटन आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ जो डाउनलोड झाला आहे ते तुम्ही शेअर करू शकता. ओके, समजा आपल्याला मराठीमध्ये पाहिजे असेल तर इथं आपण लँग्वेजला आहेत. तर जे काही वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आपण टाकतो, ऑल इंडिया आपला क्लायंट बेस असल्यामुळं आपण मल्टिपल लँग्वेजमध्ये आपण पोस्ट टाकतो. जसं की आता हिंदीला क्लिक केलं तर फक्त हिंदी बॅनर तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके, मराठीला क्लिक करतो मी, तर मराठीच्या ज्या इमेजेस किंवा व्हिडिओ आहेत ते आपण इथं बघायला मिळतात. आता एक इमेज मी सिलेक्ट केली इथं. तर पहिली फ्रेम इथं ऑटोमॅटिक अप्लाय झालेली आहे याला. समजा आपल्याला दुसऱ्या फ्रेम पॅटर्नमध्ये पाहिजे आहे तर मी दुसरी फ्रेम सिलेक्ट करणार. तर असे 25पेक्षा जास्त वेगवेगळे फ्रेम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. या रेग्युलर फ्रेम आहेत. तुम्हाला जर प्रोडक्ट फ्रेम पाहिजे असतील तर प्रोडक्ट फ्रेमसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत. प्रोडक्ट फ्रेम म्हणजे कसं की तुमचे जे 3 प्रोडक्ट आहेत जे आपण तुमच्या फ्रेम सेटिंगमध्ये ॲड करू शकता आणि त्या तुमच्या 3 प्रोडक्ट इन्क्लूड करून तुम्हाला ती फेस्टिवलची किंवा ग्रीटिंग इमेज जी असेल ती तुम्ही डाउनलोड करू शकता, जेणेकरून आपल्या प्रोडक्टचं पण ब्रँडिंग होईल आणि तुम्ही ग्रीटिंग विशेष पण करू शकता. हे अशा पद्धतीने इथं आपण या 3 प्रोडक्ट टाकले. आता हे फ्रेमवर जे डिटेल दिसतात किंवा हे प्रोडक्ट आहेत किंवा हा लोगो आहे किंवा ही ॲड्रेस असतील, हे समजा मला चेंज करायचं आहे तर मी एडिट फ्रेम डिटेलला जाऊन इथं चेंज करू शकतो. वरती तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, एडिट फ्रेम डिटेल आणि डाउनलोड इमेज. तर एडिट फ्रेम डिटेलला जाऊन आपण डायरेक्ट चेंज करू शकतो. इथं लोगो आहे, लोगोची साईज इमेजवर जो लोगो असणार आहे तो PNG टाकला आहे मी इथं
याची साईज किती पाहिजे ती साईजसुद्धा मी ठरवू शकतो कमी जास्त. त्या लोगोला बॉर्डर हवी आहे की नको आहे ते सुद्धा मी इथं बटन दिले. ओके. त्यानंतर बिझनेस नेम, लोगो, इथलं कुठल्याही 4 फील्ड तुम्ही ऑन करू शकता. 4पैकी 3 फील्ड तुम्ही चालू ठेवू शकता जेणेकरून ते बरोबर फ्रेममध्ये मॅच होईल. समजा तुम्हाला एक मोबाईल नंबर आता मला ठेवायचा नाही आहे, तो मी बंद केला. ओके. आणि मला मेल ID दाखवायचा आहे तर मग मेल IDचं बटन जे आहे ते ऑन करेल. जर इथून पुढे ज्या इमेज असतील माझ्या त्यावरती एक मोबाईल नंबर, एक मेल आणि वेबसाईट हे दिसेल. आणि नंतर इथं माझा पत्ता मी टाकलेला आहे, हा पत्ता तिकडं येऊन जाईल. मी सबमिट करतो आता आहे. आता ज्यावेळेला मी इमेज सिलेक्ट करेन तर मोबाईल नंबर आला, वेबसाईट आली आणि दुसऱ्या मोबाईल नंबरच्या जागी ईमेल ID आला. तर अशा पद्धतीनं आपण ही फ्रेम किंवा प्रोडक्ट फ्रेम यूज करून जे आहेत ते सुद्धा आपण ग्रीटिंग इमेजेस डाउनलोड करू शकतो. तर डाउनलोडला मी क्लिक केल्यानंतर विदिन 10 सेकंद जी काही इमेज असेल ती डाउनलोड होईल. मल्टिपल प्रोडक्ट फ्रेमसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही रोज फक्त जे काय तारीखवार वाईज इमेज असतात फेस्टिवलच्या त्या तुम्ही डाउनलोड करून तुमच्या स्टेटसला वगैरे शेअर करू शकता. इथे लँग्वेजचं बटन असतं, लँग्वेजच्या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मल्टिपल लँग्वेजमध्ये पोस्ट तुम्हाला बघायला मिळतात. तर डाउनलोड केलेला आपण जो व्हिडिओ आणि पोस्ट आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. आता मी सोलर कॅटेगरी माझं ज्यावेळेला ॲप इन्स्टॉल केलं त्यावेळेला तुम्हाला तिथं ऑप्शन येतो बाय डिफॉल्ट. माझा आता सोलर असल्यामुळे सोलरची आहे त्यामुळे सोलर रिलेटेड पण इमेजेस इथं मिळतात मला ठराविक, ज्या पण मी यूज करू शकतो माझ्या बिझनेसच्या प्रमोशनसाठी वगैरे मी डाउनलोड करू शकतो. तर मल्टिपल फ्रेम पॅटर्नमध्ये आपण ज्या काही इमेजेस वगैरे आहेत त्या डेली डाउनलोड करू शकतो आणि डेली स्टेटसला असेल किंवा सोशल मीडियाला असेल आपण शेअर करू शकतो. फक्त इमेज सिलेक्ट करणे, फ्रेम सिलेक्ट करणे आणि डाउनलोडला क्लिक करणे या 3 एकदम इझी स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या डेली ग्रीटिंग पोस्ट ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता. तर डाउनलोड झालेल्या पोस्ट ज्या आहेत त्या गॅलरीमध्ये ते येतातच. तर त्यासोबत ॲपमध्येच एक ऑप्शन आपण टाकून दिलेला आहे माय डाउनलोड्स म्हणून, डेली पोस्टच्या खाली माय डाउनलोड्स. तर माय डाउनलोडला क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला या पोस्ट बघायला मिळतात. हा व्हिडिओ शेअर करू शकतो, शेअर आणि डिलीट करायचा ऑप्शन आपण दिला. तुम्ही बघू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये हे सगळे इमेजेस डाउनलोड झाले आहेत. कुठल्याही प्रकारचं ब्लर वगैरे होत नाही. मी तर बॉर्डर ऑन केल्यामुळे इथं लोगोला बॉर्डरसुद्धा आलेली आहे. ओके. पहिल्या वेळेला बॉर्डर ऑफ होती सेटिंगमध्ये त्यामुळे लोगोला इथं बॉर्डर आलेली आहे. तर वेगवेगळ्या फ्रेम हिशोबानं इमेजचा जो कलर आहे त्यामध्ये AI बेस आपलं सिस्टीम असल्यामुळं कलर जो आहे फ्रेमचा तो इमेजला मॅच होईल असाच कलर. आता इथं ब्ल्यू कलर असल्यामुळं फ्रेमला ऑटोमॅटिक ब्ल्यू कलर आलेला आहे. इथं रेड कलरचे हे असल्यामुळं म्हणजे त्या डिझाईनला मॅच होईल अशा पद्धतीनं फ्रेमला जो कलर असेल तो कलर चेंज होत राहतो. तर इथून आपण डायरेक्ट शेअर वगैरे करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही डेलीच्या ज्या पोस्ट आहेत त्या डाउनलोड करू शकता आणि तुमच्या गॅलरीमधून किंवा माय डाउनलोड्समध्ये जाऊन तुम्ही त्या पोस्ट शेअर देखील करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कनेक्टिव्हिटी ॲपबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील. ॲपबद्दल अजून काय डाऊट्स असेल तर 9036247007 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा. थँक्यू.